नमस्कार मैत्रिणींनो, सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज तुम्हाला एकदम मस्त अशी रेसिपी घेऊन येणार आहे. तुम्ही केली पण असेल बरेच वेळा. तर कोबीची रेसिपी आहे ही. अख्खा कोबी आहे माझ्याकडं. तर ही इथे पहा तुम्ही, मी किसण्यापासून म्हणजे चिरण्यापासून तर पार संपूर्ण व्हिडिओ पाहण्याजोग्या आहे. तर संपूर्ण पहा व्हिडिओ. अगदी साध्या सोप्या पद्धतीत मी कोबीची रेसिपी दाखवणार आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल. नवशिकाऊवाले पण करू शकतात आणि असे साधे पण करू शकता. तुम्ही करत असणार आहे कोबीची भाजी, भरपूर वेळा करीत असणार आहे. पण ह्या पद्धतीने करून पहा माझ्या. खरंच सर्वांनाच आवडेल घरामध्ये आणि सर्वच वाह करतील तुमची कोबी या पद्धतीने जर बनवली तर. तर पहिला मी कोबी, आता मोठा कोबी आहे ना, तर मी ह्याला अर्धा करून घेते असा. आणि कोबी आपण इळेनी किंवा सुरीनी चिरतो असा नाही चिरायचा. कोबी असा ह्या आपण बटाट्याची स्लाईस काढतो ना किसनी, त्या किसनीने किसायचा कोबी. त्या कोबीच्या एकदम छान पातळ अशा लहर निघतात, खूप छान वाटतात. भाजी एकदम टेस्टी बनते त्याच्यामुळं आणि दिसायला फार देखणी दिसती भाजी. बनवली तरी खूप छान दिसती. त्याच्यामुळे अशा पद्धतीने कोबी चिरा मैत्रिणींनो. खरंच घरात न खाणारे पण आवडीने खातील अशी जर कोबी पाहून. अगदी दिसायला खूप सुंदर दिसती कोबी. तुम्ही ह्या अशा पद्धतीने कोबी बऱ्याच प्रकारे तुम्हाला उपयोगी पडू शकते. आता तुम्हाला वाटलं आता खूप लांब लांब त्याच्या दांड्या निघतील, तर तुम्ही थोड्याशा कट करू शकता नंतर. मग हे असं किसून झालं का, आणि होतं पटकनी, लगेच कोबी चिरून होती. म्हणजे पहा, तुम्ही चिरण्यापासून सर्व दाखवणार आहे. तुम्हाला आवडली अशी लांबडी तर लांबडी ठेवू शकता, नाहीतर मग थोडीशी मग सुरीने थोडी कट केली का झालं. तर हे बघा, मी आता कोबी संपूर्ण किसून घेते, मग तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने किसला तर खरंच मस्तच होतो कोबी. मला तर प्रचंड आवडतो हा कोबी. अशा पद्धतीने भाजी खूप सुंदर दिसते बनवली तरी. हे बघ, तर दाखवते कोबी किती सुंदर किसलेला आहे. हा कोबी आपण फ्राय राईस केला त्याच्यासाठी पण उपयोगी पडतो. म्हणजे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला टिप्स भेटेन पाहायला मध्ये. तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पुढे गेल्यावर पाहत राहा. अर्धा मुर्धा पाहू नका, त्याच्यामुळं रेसिपी फसती जाती. मग त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ पाहायला जास्तीत जास्त 10 मिनटं पण नाही लागत. हे व्हिडिओ 10 मिनटं पण नाही. हा व्हिडिओ 7-8 मिनटाचाच व्हिडिओ आहे. तुम्ही पहा संपूर्ण. 8 का 9 मिनटाचा व्हिडिओ आहे, जास्त नाही. आणि बोलता बोलता ते निघून पण जातात, पण आपल्या लक्षात राहतं का ही रेसिपी आपण पाहिली होती म्हणून. आता किसून झालेला आहे कोबी. आता इथे मी कढई ठेवली बा. एक पळीभर तेल ओतलेलं आहे पहा. तेल मात्र छान तापून द्यायचं. नंतर दुसरी प्रोसेस करायची आपण. घाई करायची नाही, गडबड करायची नाही. आता तेल तापलेलं आहे. मोहरी टाकली. मोहरी अर्धी मुर्दी झाली ना तरच जिरं टाकायचं पुढे. एक एक टिप्स पहा तुम्ही. हे बघा, अर्धी मुर्दी तडकली आहे म्हणून जिरं. का की त्याचं कारण पण सांगते तुम्हाला का तसं करायचं. तर मिरच्या मी 5-6 घेतल्या होत्या चांगल्या. तिखट कमी आहेत मिरच्या आहे म्हणून 5-6 घेतल्या होत्या. लसूण टेचून घेतला होता. 5-6 कांड्या होत्या लसणाच्या, ते पण टेचून घेतला. कढीपत्त्याचा एक पत्ता टाकलेला आहे. तर हे मोहरी जिरीचं तुम्हाला सांगायचं राहिलं. मोहरी पहिली टाकली ना, तर मोहरी पहिलीच टाकायची कधी पण. का की ती ती लवकर हे होत नाही, जिरं लगेच फुलतं. त्याच्यामुळं मोहरी पहिली टाकली ना मग छान. नाही तर कच्ची राहिली तर काय होतं मैत्रिणीनं, दाताखाली टसटस लागते. कोथिंबीर पण भरपूर टाकायची या कोबीच्या भाजीला. मस्त कोथिंबीर लागते, टेस्ट खूप छान येते, सुगंध भाजीमध्ये दरवळतो. त्याच्यामुळे कोथिंबीर भरपूर टाकायची. आणि मेन गोष्ट ना, आपली साधी गावरान कोथिंबीर असते ना, ती घेतली तर छानच असते. इथे मी चांगलं 2 म्हणजे 20-25 मिनटं मी डाळ भिजत घातली होती, जास्त नाही. 20-25 मिनटं चण्याची डाळ आहे. 20-25 मिनटं भिजत घातली होती. तर एक पळीभर घेतली होती डाळ मी अशी मोजून. माझ्याकडे बऱ्याच वस्तू अशा पळीनीच मोजते. पटकन घ्यायला पण बरं पडतं सर्व काही. तर हे बा, एक टमाटर होतं लाल जरच चांगलं रसाळ टमाटर होतं माझ्याकडं, ते घातलेलं आहे. ते पण परतून घ्यायचं. डाळ हे ना चांगलं 2-3 मिनटं सर्व हा मसाला परतून घ्यायचा कोबी टाकायच्या आधी. का की डाळ शिजायला वेळ लागते ना, म्हणून आधीच करून घ्यायचं. हिंग टाकायचं याला कोबीच्या भाजीला. हिंग टाकल्यामुळं स्वाद छान येतो कोबीला, मस्त लागते. डाळ टाकली, हिंग. आणि डाळ कशी खूप प्रोटीन भेटतं आपल्या शरीराला. आपल्याला खूप फायदे आहेत डाळीमुळे. कडधान्यामुळे बी खूप फायदे आहेत आपल्याला. मध्ये खात राहायचं कडधान्य. हळद टाकलेली आहे रंगासाठी, छान रंग येतो हळदीने.
छान परतून घ्यायचं. मात्र सांगण्याचा उद्देश कमी तेलात उत्तम भाज्या बनवायच्या. त्या कशा बनवायच्या त्या पहा. आता मी ही 7-8 माणसाची भाजी बनवणार आहे. एक पळीभर छोटीशी पळी आहे माझ्याकडे. ही इथं मी हलवते ना तीच पळी आहे. त्याच पळीभरच तेलात पुरेसं होणार आहे आपल्याला. तर आता मी टाकलेली आहे कोबी. मस्त आहे बघा, लांबडी लांबडी कोबी. मला फार आवडते अशी कोबी. खूप छान दिसती डिझाईन पण त्याची. तर अशी आता तिला उलटी पालटी करायची. म्हणजे सगळं रंगीत घातलेलं आहे आपण. मसाले सगळे रंगीत आहेत पहा. छान दिसते ना रंग. जरा जरा नुसतं फुलायला लागलेलं आहे तर रंग दिसायला लागलेला आहे बघा. अजून तर सगळीकडे मिक्स व्हायची. छान मात्र पलटी करायची, उलटी करायची. सर्व एकसंग झाली पाहिजे, एकजीव झाली पाहिजे सर्व. अशा पद्धतीने पलटी कर. आणि ह्या कोबीला मैत्रिणीनं जास्त शिजायला टाईम लागतच नाही. वाफेवर कोबी शिजते. आणि बिलकुल मी पाण्याचा थेंब पण वापरलेला नाही याच्यामध्ये. काहीच पाणी नाही, कुठेच पाणी नाही आहे. तर मीठ टाकायचं चवीनुसार. परत मस्त हलवून घ्यायची, अशी उलटी पालटी करून घ्यायची. तसं कोबी खायला सर्वच नाकं मुरडतात. कोणालाच आवडत नाही कोबी, असं होतं. तर घरात पण म्हणतात का नको बाबा, कोबी म्हटलं का कंटाळा करतात. पण ही पद्धत पहा करून एकदा. मी गेली त्या पद्धतीने करून पहा, खरंच आवडीने खातील. आमच्याकडे पण अशीच करायची. पहिली कोबी खायला कंटाळा करायची. मी थोडीशी मग बदलून कोबी आपल्याकडे आता हमेशा ह्या पद्धतीने करते ना, मग आता दुसऱ्या वेळेस दुसऱ्या पद्धतीने करायची. मग त्याच्यामुळं घरातली वेगळे चव येते. जरासे वेगळे मसाले वापरले ना तर छान होती कोबी आणि लागती पण छान. कायम एकसारखीच कोबी केली तर मग घरातली सर्वच कंटाळतात ना. मग थोडी अलग करायची कोबी, थोडी त्या पद्धतीने. कधी लाल तिखट घालून करायची, तर कधी हिरवं करायची, कधी कमी तिखटच करायचं, म्हणजे भरपूर. आणि कधी मुगाची डाळ घालायची, तर कधी चण्याची डाळ घालायची, कधी खोबरं घालायचं नुसतं आणि करायची कोबी. म्हणजे अनेक प्रकार आहेत कोबीमध्ये. तर हे बघा आता बरेपैकी मस्त झालेली आहे. मी बोलता आपली कोबी शिजली पण. आणि मैत्रिणीनं काही तुम्हाला सजेस्टचे असलं, तुम्हाला वाटलं असं तसं, बऱ्याच मैत्रिणी सांगतात पण तसं. तर ताई हे असं दाखवा किंवा एखादी रेसिपी करून दाखवा, तरी तुम्ही सांगितलं तरी काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला करून दाखवत जाईन नक्कीच. बऱ्याच मैत्रिणींचे येतात तसे फोन का आम्हाला ही रेसिपी दाखवा, ही तर दाखवा. कढीबद्दल तर भरपूर मेसेज येतात मला. म्हणजे कढीचे तर विचारू नका, एवढे मेसेज येतात ना. आमची कढी फुटती, आमची कढी पातळ होती, आमची कढी. भरपूर कढीचे प्रकार आहेत. तर ते कढीचे तर भरपूर मला कायम हमेशा त्याचे मेसेज येत राहतात कमेंटमध्ये. ताई सांगा ना आम्हाला कसं करायचं ते. तर तुमच्याकडे अजून बी काही प्रॉब्लेम असल्या तर नक्कीच तुमच्या प्रश्नाची उत्तरं देत जाईन मी. आणि तुम्हाला सजेस्ट करीन, मध्ये सांगेन तुम्हाला. आणि तुमची काही माहिती असली तर मला सांगा. तुमची एखादी रेसिपी असली तर मी दाखवी जाईन. तुम्हाला हवी असली तर नक्कीच कळवा. आणि पाहत राहा व्हिडिओ मैत्रिणींनो. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा. सबस्क्राईब केलं तर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल आणि दिसेल. आणि हे सबस्क्राईबला काही शुल्क नाही, फुकट आहे सर्व. तर कशी वाटली माझी कोबी? एकदम झटपट होणारी, अगदी चमचमीत रंगीबेरंगी कोबी. छान वाटली ना मैत्रिणी तुम्हाला? किती सुरेख दिसती पहा. एकदम सुरेख झालेली आहे. रंग फार सुंदर आलेला आहे तिचा. तर या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा. सर्वांनाच घरात आवडेल. तर चला बाय. धन्यवाद सर्व व्हिडिओ पाहिल्याबद्दल. बाय.